मराठा इच्छुक उमेदवार आहेत त्यांची बैठक होती आणि आता आपण मराठा बांधवांशी चर्चा करणार आहोत. ठीक आहे आपल्यासोबत जय शिवराय मित्रांनो, मी देवराव राखोंडे. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक नंदकुमार सोनकर सर आणि सुरेश भाऊ सवंडकर व दासराव मामा कातुरे. या ठिकाणी आज जरांगे पाटलांनी बोलवलं होतं. संबंध 288 विधानसभा क्षेत्रातून मराठा बांधव या ठिकाणी आले होते मोठ्या प्रमाणामध्ये. एकच होतं, ज्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते. नाही, मी इच्छुक उमेदवार नाही. माझ्यासोबतचे माझे सहकारी आणि मार्गदर्शक प्राध्यापक नंदकुमार सोनकर सर व श्री सुरेश भाऊ सवंडकर यांचे दोघांचे पण फॉर्म दिलेले होते. दादानी आवाहन केलं होतं म्हणून दिले होते. तसं वास्तविक पाहता त्यांची पण इच्छा नाही उभं राहण्याची, परंतु दादांनी आवाहन केल्यावर देणं गरजेचं होतं, कारण या दोघांचं सुद्धा कार्य खूप मोठं आहे. दासराव मामाचं सुद्धा कार्य मोठं आहे. आणि दादांनी आज एवढीच बैठक घेतली की आपल्याला उमेदवार द्यायचेत की सत्ताधारी लोकांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना पाडायचे. या दोन गोष्टीवर चर्चा झाली. एक कौटुंबिक चर्चा झाली आणि या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून विधानसभा क्षेत्रातून मराठा बांधव आले होते. आमचे नाथरावजी मामा सवंडकर कदम व दीपक सर कदम, विशाल भाऊ शिंदे हे सुद्धा वसमत विधानसभा क्षेत्रातून आलेले आहेत. आणि चव्हाण सर, सर्वच मराठा बांधव वसमतवरून आम्ही या ठिकाणी आलो होतो. येण्याचं कारण एकमेव एवढंच आहे की दादाने सांगितलं होतं की आजची बैठक आपली ही कौटुंबिक बैठक राहील आणि आपापली चर्चा करायची की आपल्याला महाराष्ट्रातून विधानसभा या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार द्यायचेत की आपल्याला ज्यांनी त्रास दिला, आपल्याला ज्यांनी अतिशय कोयते घासून तयार राहा अशी भाषा दिली, या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं अस्तित्व आणि अस्मिता ही पणाला लागलेली आहे. म्हणून काय करायचं आणि कसं करायचं, तर प्रत्येकाच्या डोक्यात काही वेगवेगळ्या कल्पना असतात, संकल्पना असतात. त्या दादांनी सर्वांकडून माहिती करून घेतल्या आणि 20 तारखेला दादा पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राला विचारून आपलं फायनल मत या ठिकाणी व्यक्त करतील. एवढंच सांगायचं मला या अंतरवलीतून, या पवित्र भूमीतून, की संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी, मी स्वतः उमेदवार आहे आणि माझ्या स्वतःच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे. स्वतःच्या लेकराबाळासाठी आपल्याला हा लढा द्यायचा आहे. आणि निवडणूक म्हणजे ही निर्णायक मत असते. आपल्या घटनेनं, कायद्यानं एक मत दिलेलं आहे. याची ताकद खूप मोठी, याची शक्ती सांगता येत नाही, शब्दात सांगता येत नाही. आपण लढे दिले, आंदोलन केले, मोर्चे केले, उपोषण केले, सगळं काही केलं, परंतु याचा शेवट कुठं होतो? हा राजसत्ता ज्याच्या हातात आहे त्याच्या हातामध्ये पूर्ण राज्याचा कारभार असतो आणि ती राजसत्ता ठरवण्याचं एकमेव साधन म्हणजे निवडणूक आहे. आणि ती निवडणूक कशी काय आहे त्याची दिशा आणि दशा ठरवणारं हे मराठा बांधवांच्या हातात आहे. दादाने एवढं सांगितलं, संपूर्ण मराठा बांधवांनी उमेदवार दिले तरी मतदान 100% करायचं आणि नाही दिले तरी 100% करायचं. काय करतील हे 20 तारखेला फायनल सांगतील. नारायणगडावरची अभूतपूर्व अशी सभा झाली, दसरा मेळावा झाला, इतिहासात कधीच झाला नाही मराठ्यांचा तसा दसरा मेळावा. आणि हा अभूतपूर्व होता, वर्ल्ड रेकॉर्ड करणारा ठरला तो. आणि त्यानंतर दादांनी आवाहन केलं होतं की नंतर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची आज मीटिंग लावली होती. संबंध महाराष्ट्रातून इच्छुक उमेदवार आले होते, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही जणांनी व्यक्त केलं की निवडणुकीला उभं राहायला पाहिजे, काही जणांनी सांगितलं निवडणूक नको. तर साधक बाधक अशा प्रकारे सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, दादांनी ऐकून घेतल्या. ह्या आजच्या मीटिंगला महाराष्ट्रातून बौद्ध, मुस्लिम, इतर समाजातील बांधव सुद्धा आले होते. त्यांनी सुद्धा बऱ्याचशा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्या पॉझिटिव्ह होत्या. आणि मराठा बांधव तर संतप्त झालेले आहेत, कारण जसे जसे दिवस जात होते आणि आचारसंहिता जवळ येत होती, असं वाटलं मराठा बांधवांना की आता आरक्षण नक्कीच मिळणार, परंतु उलट होत होतं. मराठा बांधव सोडून इतर जातींना ओबीसी मध्ये घालण्याचं ह्या सरकारनं ठरवलं. त्यांनी कधी मोर्चा काढला नाही, काहीच केलं नाही, निवेदन दिलं नाही, कुठंच काही न करता विनासाय त्यांना सर्व काही मिळालं. जे 3% वाले असतात त्यांना तर आर्थिक महामंडळ विनासायास मिळालेलं आहे. आंदोलन आपण करायची, मराठ्यांनी निवेदन द्यायची, रस्ता रोको करायचा, आमरण उपोषण करायचं, सभा मोर्चे सर्व काही करायचं, संवाद बैठका घ्यायच्या. आणि यांना विनासाया सर्व काही मिळतं इतर समाजांना. आमचा त्यांना विरोध नाही, अजिबात नाही. ओबीसी असो, SC ST सर्व बांधव आपलेच आहेत. परंतु सांगायचं तात्पर्य, मराठ्यांना सुद्धा त्यांचा हिस्सा द्या. त्यांचा जो काही भाग आहे, शेअर आहे राज्याच्या तिजोरीमध्ये, तो त्यांना द्यायलाच पाहिजे. तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे, तो डावलता कामा नये. जर डावलला तर मराठे उभे राहिल्याशिवाय हटणार नाहीत, कारण मराठा खडा तो सरकार से बडा. जय जिजाऊ, जय शिवराय. आज
आदरणीय मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा समाज आणि इतर बहुजन समाजातले जेवढे इच्छुक उमेदवार आहेत की ज्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की विधानसभेची निवडणूक लढवायची, ते सर्वसामान्य समाजातले तळागाळातले सगळे एक चळवळीत वावरणारे कार्यकर्ते आहेत. त्यांचं आज एक चर्चासत्र दादांनी आयोजित केलं होतं. याचा कुठला अजेंडा नव्हता, पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ब्रह्मदेवाला जरी विचारलं तरी ते कदाचित प्रश्नचिन्ह उपस्थित करतील की एवढा मोठा विखुरलेला मराठा समाज हा एकत्र होईल का. आणि तो देवदूत असलेल्या मनोजदादांनी एकत्र करून दाखवला आणि एवढ्या मोठ्या विखुरलेल्या समाजाला एका मुठीत बांधून आज समाजाच्या समोर एक नवा आशेचा किरण निर्माण केला. म्हणून मुस्लिम समाज असेल, बहुजन समाज असेल, हे सगळे समाज आज आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाकडे एक नवीन नेतृत्व म्हणून एक त्यांच्या सगळ्या वेदनांना कुठं ना कुठं तरी वाचा फोडणारा आणि त्यावर मलमपट्टी करणारा किंवा त्यातून त्यांना मुक्त करणारा एक मसीहा म्हणून, एक देवदूत म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत. आज दादांनी जे काही इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेलं होतं, यामध्ये त्यांनी सगळ्यांची मतं जाणून घेतले की आपण निवडणूक लढवायला पाहिजेत का किंवा आपण पाडायला पाहिजेत. सगळ्यांनी आपापली मतं व्यक्त केले. पण मला वैयक्तिक, मी प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वाळ परतूर मंठा मतदारसंघामध्ये मी प्रतिनिधित्व करतो. मागच्या 15 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी, पाण्यासाठी मी दिवसरात्र काम करतोय. तरुण मुलांना व्यसनमुक्तीचं काम करतोय. आदरणीय दादा यांनी फार मोठा लढा उभा केलाय, पण त्यात कुठं ना कुठं तरी एक खारीचा वाटा म्हणून आज आम्ही शेतकऱ्यांना आणि तरुण मुलांना व्यसनमुक्तीचे धडे देतोय आणि ही सामाजिक चळवळ राबवतोय. माझं वैयक्तिक असं मत आहे की लोकसभेला दादांनी पाडण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता, पण ज्यांना पाडलं आणि ज्यांना निवडून आणलं ते निवडून आणणारे पण त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसले. आणि मग विधानसभेला पण असंच जर झालं तर या मराठा समाजांच्या वेदनेला समजून घेणारा कोण आहे. कारण राजकीय सत्तेवर किंवा राजकीय खुर्चीवर बसून न्याय निवाडा करणाऱ्यांकडे ज्यावेळेस प्रत्येक समाज आशेचं किरण म्हणून पाहू लागतो, अशा वेळी जर दुजाभाव केला जात असेल, म्हणजे आज सगळा तमाम देशातला प्रत्येक जाती धर्मातला व्यक्ती आज स्वतःच्या न्याय हक्कासाठी सत्तेत बसणाऱ्या सगळ्या पुढाऱ्यांना म्हणा किंवा न्याय व्यवस्थेला म्हणा न्याय मागतोय आणि तिथं दुजाभाव पाहायला जर एका विशिष्ट जातीला जर तो अनुभवाला भेटत असेल तर याच्यासारखी शोकांतिका दुसरी काही असू शकत नाहीये. आणि म्हणून आज प्रत्येक जण याच म्हणजे चळवळीतून पेटलेला होता की आता नवीन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या प्रवाहामध्ये आणणं आवश्यक आहे. कारण मागच्या 75 वर्षापासून एकच घराणेशाही, बाप आणि मुलगा दोघच 30-30 वर्षापासून हे राजकारण चालवत आहेत आणि बाकी सर्व कार्यकर्त्यांनी झेंडे लावणं, बॅनर लावणं आणि यांच्या पोलचिठ्ठ्या वाटून उपाशी राहून यांना निवडून आणणं, एवढंच फक्त चित्र आज सबंध महाराष्ट्र पाहतोय. म्हणून मनोज दादांनी निवडणूक बाजूला राहील, उभा करायचे का पाडायचे ते बाजूला राहील, पण सगळ्यांनी आज त्यांनी जे आव्हान केलं की सर्व जाती धर्मातला गरजवंत माणूस जो आहे हा जगला पाहिजेत, हा टिकला पाहिजेत, हा वाचला पाहिजेत आणि सोबत हा याचं जीवन जगला पाहिजेत, या उद्देशानं सर्वसामान्यांच्या हाती हे नेतृत्व येणं खूप महत्वाचं आहे. आणि याची जाणीव आज तमाम मतदारांना आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी करून दिलेली आहे. ही या कलियुगातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून मी हे छाती ठोकपणे मीडियाच्या समोर समाजाला सांगू शकतो की ज्यावेळेस निसर्ग एखाद्या परिस्थितीला अति होताना पाहतं त्यावेळी मनोजदादांसारखे देवदूत यावर मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी पाठवतं. आणि आज मनोजदादांच्या माध्यमातून मराठा समाजच नाही, आज या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मौलवी आले होते, या ठिकाणी बहुजन समाजातले लोक आले होते, एक नवा आशेचं नेतृत्व म्हणून पाहतायत. आणि आम्ही पण सगळे दादाच्या नेतृत्वाखाली ही चळवळ आयुष्यभर लढण्यासाठी सज्ज आहोत. खूप खूप धन्यवाद. मराठ्याचे पंचप्राण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आज या ठिकाणी पाडायचे का उभे करायचे ही चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून मी लक्ष्मण सखाराम मोहिते, राहणार घोडेगाव, घनसावंगी, हा उमेदवारी आमच्या बंधूंनी मागितलेली, मी त्यांच्यासोबत होतो. तर यातून एकच लक्षात आलं की आज सबंध पक्षावर या ठिकाणी बरीचशी मंडळी बोलली. माझ्या मते सर्व पक्षाचे चोर चोर मावस भाऊ आणि अर्ध अर्ध वाटून खाऊ, बरीचशी जवळजवळ
जवळजवळ 90% चर्चा ही झाली की पाडण्यापेक्षा उभं करणं महत्वाचं राहील. कारण हे सगळ्या पक्षाचे चोरच आहेत. म्हणून येत्या काळामध्ये आज जे जाती जातीमध्ये भांडणं लावून आपली पोळी भाजवण्याचं काम गेल्या 77 वर्षामध्ये होत आहे. म्हणून या ठिकाणी मनोज दादा शेतकऱ्याचं सुद्धा बोललेत. म्हणून शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण आहे आणि या धोरणामधून जवळजवळ देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या देशामध्ये जवळजवळ 2.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे फार वाईट चित्र आहे आणि या आरक्षणासाठी मराठ्यांचे अब्जावधी रुपये खराब झाले तरी या सरकारला या गोष्टीचं भान नाहीये आणि जवळजवळ 100 ते 150 योद्ध्यांना आपले प्राण गमावे लागले. तर हे सरकार जाणून बुजून हे मराठ्याचा छळ करत आहे. फक्त एकच यातून आपल्या लक्षात आलं की आपली एकी नसल्यामुळं या देशामध्ये संबंध पक्षांनी आपला फायदा घेतलेला आहे. मी आता सांगितलं की या देशामध्ये 77 वर्षामध्ये सगळ्या पक्षाचे चोर चोर मावस भाऊ आणि सर्व अर्धा वाटून खाऊ असा हा प्रकार या देशामध्ये घडतोय. कारण शेतकरी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच शेतकरी. कारण या देशामध्ये जवळजवळ 90% शेती करणारा हा मराठा समाज आहे आणि त्या मराठा समाजाच्या तब्बल मी आत्ताच बोललो की जवळजवळ 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जर असं घडत राहिलं तर शेतकरी संपला तर शेती सुद्धा संपन. या देशावर फार मोठं संकट येण्याचं चिन्ह या देशातल्या तरुण शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या मुलाला दिसत आहे. तर समाजाने आता मी तर म्हणतो एक शपथ आपण घेतली पाहिजे. मी शपथ घेतो की मराठ्यांचे अर्थात शेतकऱ्याचे लाचारीचे जिने संपवून देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता जात धर्म पक्ष पंथ कुठलाही भेदाभेदाचा अडथळा येऊ देऊ नये. मराठा संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांनी आज ही जी आपली बैठक जी ठेवलेली होती ही या बैठकीच्या याच्यामधून दादांनी 6 कोटी मराठाच नाही तर जवळपास 3 मुस्लिम बांधव वंचित बांधव आणि मराठा या तिन्ही जवळपास एकत्रित आणले. तर याच्यातून